नागपूर एअरपोर्टवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच वेळी दाखल झालेले आहेत आणि नागपूर विमानतळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा कार्गो टर्मिनल गेटमधून बाहेर पडला। उद्धव ठाकरे नेहमीच्या प्रवासी टर्मिनलमधूनच बाहेर आलेले आहेत। तर यावेळी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अनेक शिवसैनिक सुद्धा आले होते। तर उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच विमानाने प्रवास केला होता। जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। जितेंद्र, मुख्यमंत्र्यांनी वेगळं टर्मिनल निवडलं तर नेहमीच्या प्रवासी टर्मिनलमधून सामान्य प्रवासी जिथनं बाहेर पडतात तिथनंच उद्धव ठाकरे बाहेर पडले। काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात आणि शिवसैनिकांचा कसा प्रतिसाद? स्नेहा, आपण पाहिलेलं आहे की आजचा जो राजकीय वर्तुळात जी सर्वात मोठी चर्चा आहे ती हीच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित विमान प्रवास। हे विमान जे होतं ते इंडिगोचं नियमित शेड्यूल्ड विमान होतं आणि उद्धव ठाकरे यांचा जो दौरा होता तो नियोजित होता, पूर्वनियोजित होता। मुख्यमंत्री देखील नागपूरला येणार होते, मात्र ते एकाच विमानात आले आणि एकाच विमानातून त्यांचा हा प्रवास झालेला आहे। यावेळी विमानात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अनिल देसाई, संजय राऊत हे नेते उपस्थित होते। तर मुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक उपस्थित होते। एकाच विमानातून हा प्रवास आजच्या राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे। नेमकी काय चर्चा झाली असेल किंवा काय बोलले असतील हे देखील अनेकांच्या उत्सुकतेचं कारण आहे। मात्र हा प्रवास जो आहे तो आता नागपुरात विमान पोहोचलेला आहे आणि नागपुरात विमान पोहोचल्यावर जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचं एक विमान जे आहे विमानातून जो बाहेर येतात त्यानंतर त्यांचा जो ताफा असतो तो कार्गो टर्मिनल मधून नेहमीसाठी असतो आणि तो कार्गो टर्मिनल मधूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा बाहेर पडतो। त्यानुसार आज त्यांचा ताफा बाहेर पडलेला आहे। तर उद्धव ठाकरे हे नेहमीच जे प्रवासी टर्मिनल आहे त्या टर्मिनल मधून बाहेर आलेले आहेत। सध्या ते विमानतळाच्या आतमध्येच आहेत। थोड्या वेळात ते बाहेर येतील, मात्र कार्यकर्ते जे आहेत ते शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बाहेर आलेले आहेत आणि ढोल ताशाचं पथक घेऊन इथे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत। आपल्याला माहित आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले। त्यानंतर हा जो दौरा आहे तो प्रत्येक खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे हा दौरा करतायत। आपल्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील, सभा घेतील, मेळावे घेतील। त्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा असा उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। जितेंद्र, आपण पाहताय की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर पोहोचलेत आणि शिवसैनिक सुद्धा उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज झालेत।